हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर बघा, मी आत्ता झोपेतून उठलेली आहे आणि आज आहे सॅटरडे. तर आम्ही जाणार आहोत प्रिशाच्या बड्डेची शॉपिंग करायला. तर चला मग मी तयारी करते आणि मस्त तुम्हाला भेटते. तर आज आम्ही प्रिशाला नाही नेणार आहे कारण की आई घरी आहे आणि तिला थोडंसं सर्दी खोकला आहे. आणि मेन म्हणजे आम्ही टू व्हीलरनं जाणार आहे. टू व्हीलरवर हवा लागते, त्याच्यामुळे आम्ही तिला नेणार नाही आहे. तर चला मग मी तयारी करते पटपट आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता माझी तयारी झाली होती आणि आमचं काही असं फिक्स नव्हतं जायचं. मी यांना म्हटली होती सकाळी आपण जाऊ बाहेर म्हणून, तर यांनी बोलले नाही. मग नंतर 4-4:30 वाजले होते. मस्त झोप वगैरे, झोपेतून उठली आणि यांनी बोलले की आपण बाहेर जाऊ. मग लगेच मी तयारी केली आणि बाहेर निघाली. तेव्हा प्रिशा झोपून होती. म्हटलं प्रिशा झोपून आहे तोपर्यंत जाऊन येऊ. तसं तर ती आई आहे तर छान राहते घरी एकटी. मग आम्ही निघालो होतो बाहेर आणि प्रिशाला घरीच ठेवले. कारण की तिला बरं पण नाही आहे, थोडं सर्दी खोकला आहे. त्याच्यामुळे मग नको म्हटलं, तिला घरीच ठेवलं. आई असल्यामुळे ती आईसोबत छान राहते. तर आम्ही किती 2 ते 3 तास घरी आलो नव्हतो तरी ती छान होती मस्त. तर तिला ड्रेस वगैरे बघले होतो आम्ही, पण आम्हाला जसं पाहिजे तसं मिळालेलं नव्हतं. म्हणजे एवढे काही खास वाटले नव्हते. चांगले होते ड्रेस पण असे एकदम मनात बसण्यालायक नव्हते. तर मग शेवटी तिथे ड्रेस बघून मग इकडे आली रघुवीरमध्ये, जिथे आम्हाला केकची ऑर्डर द्यायची होती. तिथे केक चूज करून ऑर्डर दिली आणि मग नंतर इकडे एका सायकल स्टोअरमध्ये आले होते प्रिशाला सायकल बघण्यासाठी. तर तिला सायकलसुद्धा आम्ही बघलो होतो. तर ती ना म्हणजे तिला तर सध्या तरी सायकलची काही गरज नाही, पण ती म्हणजे छोटे जे लेकरं असते मोठे मोठे, त्यांनी सायकल चालवत दिसले ना कॉलनीमध्ये, तर ती बोलते मला पाहिजे मला पाहिजे. मग म्हटलं त्याच्यापेक्षा हिला एक छोटी सायकल घेऊन घ्या. मग तिला सायकल बघलो होतो आम्ही आणि मग घरी येता येताना मस्तपैकी तिला काही केक पेस्ट्री वगैरे आलं. ती कॉल करून सांगली मम्मा पेस्ट्री घेऊन ये, किंडर जॉय घेऊन ये. तर तिच्यासाठी फक्त पेस्ट्री घेऊन आली कारण की किंडर जॉय वगैरे नाही, गोड असते. तसं तर केक पण गोड असते, पण आता तिला काहीतरी आशा असते आणते म्हणून. मग तिच्यासाठी पेस्ट्री घेऊन आले होते आणि ते टॉयसुद्धा घेऊन आले होते, जे की फळं होते. म्हणजे ह्या फळाने माहितीसुद्धा होते, त्याच्यामुळे हे फळं घेतले होते आम्ही. आणि बघू शकता प्रिशाने एवढी हॅप्पी झाली होती ना, खूप मस्त हॅप्पी हॅप्पी झाली. आणि मग आम्ही शॉपिंग केली होती भरपूर सारी. तर इथे ते मी बघा आम्ही तुम्हाला ना आत्ताच दाखवेलच. बाहेरून आलेलो तर आहो हा आणि व्हिडिओ प्रिशा पूर्ण आमची बघा केक खात आहे. पेस्ट्री जेणेकरून आणली तुम्हाला होती तर ती समजेल. खात आहे. आणि आणि थोडं काही शॉपिंग जर केली तुम्ही प्रिशाच्या चॅनलवरती बड्डेची, नवीन छान असाल असा तर ड्रेस. सबस्क्राईबसुद्धा तर करा. तिला थोडासा ड्रेस ना छोटा वाटत आहे, तर ते एक्सचेंज करायला दिले साईज. तर मी हे सगळं ओय होते. तर बघा, मी ही सगळी शॉपिंग तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. आणि आता मी घरी आलेली आहे, तर आता स्वयंपाकसुद्धा व्हायचा आहे. स्वयंपाक करून घेते थोडासा काहीतरी. आणि मी ना थोडं सामान घेतलं होतं, ते सामान ना विसरूनच गेले. आम्ही कुठं गेलं आणि कुठं नाही. का आता यांना सांगितले मी आण म्हणून, म्हणजे यांनी गेले तर ते त्यांना दिसलं तर ठीक, नाही तर काय नाही. थोडं स्टेशनरीचं सामान होतं माझ्यासाठी आणि प्रिशासाठी, तर तेच. तर चला मग आता किचनमध्ये आलेला आहो आणि बघूया आता काय करायचं काय नाही इथे. तर इथे बघा, आमची प्रिशाला नेलेच नव्हते आम्ही. तर मला असं वाटत होतं आम्ही काहीतरी विसरल्यासारखं. ओके. तर इथे बघा, आताच आम्ही ना मस्त बाहेरून वगैरे आले आणि आता थोडेसे मी केस वगैरे छान मोकळे करून घेते आणि प्रिशाला मस्त तिच्या आजीसोबत थोडं बाहेर फिरायला जाते आणि मग मी छान अशी स्वयंपाक करते. आणि प्रिशा, तुला काय खायचं आज? तुझे क्या खाना है आज? खाने में क्या बनाऊं मैं आज? अंडू अंडू खाना है प्रिशा को, है ना? हाँ, अंडू बनाएंगे. ओके. अभी बाय बोलो. बाय बोलो. तर इथे ना आम्ही आत्ताच बाहेरून आलो होतो. तर थोडे केस वगैरे छान अशी मी विंचरून घेते आणि मग थोडंसं स्वयंपाक करते. स्वयंपाकामध्ये तर आज ना यांनी बाहेर गेले जेवायला आणि मग मी आणि प्रिशा आणि आई आहे, तर काहीतरी थोडंसं बनवते. आणि दुपारचं पण भरपूर सारं आहे, तर मग आई म्हणत आहे की काहीच नको करू.
तेच खाऊ, पण म्हटलं थोडं ऑमलेट आणि पोळी बनवा. प्रिशा पण खाते आणि मग आम्ही पण. तर इथे थोडं केस करून घेते मी. टू व्हीलरने गेले तर केस पूर्ण खराब झाले होते. तर इथे बघा थोडीशी छान अशी केस वगैरे केलेली आहे मी. आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. तर चला मग प्रिशासाठी मस्त मी येता येताना टॉयज आणले, ते मी तुम्हाला दाखवते. हेच आम्ही बाहेर गेलो होतो ना, तिला थोडं शॉपिंग केली तिच्यासाठी. आणि येता येता तिला नाही मस्त टॉयज वगैरे असते ना, जसं की ग्रेप्स आणि किवी, अशा छोट्या मुलाचे वगैरे असते तशा टाईप आणलेले आहे. हे बघा किती छान छान. आणि मस्त ही स्ट्रॉबेरी, आणि हे ना असं कट करता येते त्याच्यासोबत ना, हे चाकू आणि हे प्लेट आहे ते पण आलेलं आहे. तर बघा याच्यात भरपूर सारे व्हेजिटेबल्स आहेत. तर ह्याच्याने म्हणजे छोट्या मुलांना ना माहितीसुद्धा होते फळांची नावे वगैरे. त्याच्यासाठीच हे असं काही टॉयज निघालेलं आहे. तर बघू शकता. आणि प्रिशासुद्धा खूप छान हॅप्पी झाली होती. तिला येता येताना आम्ही पेस्ट्री आणली होती. तर पहिल्यांदा असेल जे की तिला आम्ही घरी ठेवून गेलो होतो, कारण की आई आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. नाहीतर मग तिला तर नेहमी आम्ही सोबतच नेत असतो, कारण की न्यावंच लागलं असतं. तर मग यावेळेस आई होती, तर मग तिला घरीच ठेवलं. ती छान होती खेळत मस्त आईसोबत. ती झोपून होती आम्ही जाताना, आणि आम्ही येतवरी ना मस्त उठलेली होती. तर हे टॉयज आणली तिच्यासाठी. आणि मग आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, पण थोडं काही बनवायचं आहे, तर ते बनवून घेऊया. चला मग थोडंसं मी गव्हाचं पीठ मळून घेते. कारण की प्रिशा म्हणत आहे की ऑमलेट आणि पोळी, तर तिच्यासाठी मग मी थोडंसं ऑमलेट आणि पोळी करून घेते. इथे मीठ सुद्धा टाकून घेते मी. इथे बघा मला ना थोडंसं पीठ लागते, त्याच्यामुळे मी इथे थोडंच पीठ घेतलेलं आहे. आणि मग प्रिशानं पाणी सांडून टाकले, मग मी टी शर्टने चेंज करून घेतलेली आहे. आणि तिला घेतलं होतं मी. तर थोडंसं पीठसुद्धा जास्त काही लागत नाही, थोडंच लागतं, तर पटकन मळवून होते. आणि मग मी ऑमलेट करून घेणार आणि मग मस्त गरम गरम प्रिशाला देणार आणि आम्ही पण थोडंसं खाणार. तर इथे बघा पीठसुद्धा मळवून झालेलं आहे. थोडं याला ना साईडला ठेवते. इथे बघा मी ना मस्त पीठ मळवून घेतलेली आहे, आणि याला थोडं झाकून ठेवते साईडवर. आणि मग नंतर मी अंड्याचं ऑमलेट करून घेणार आहे. तर बघा ते सगळं पीठ निघलेलं आहे. आणि हे बा आमच्या प्रिशाने ना पूर्ण हे असं मला रंगवून दिलेलं आहे. मम्मा डिझाईन काढून देते, डिझाईन काढून देते, तर तिला मग मी दिली होती. तर चला मग आता थोडंसं आमच्या बेडरूममध्ये जाऊ आणि ते थोडं व्यवस्थित करून घेऊया. प्रिशाने पूर्ण धिंगाणा करून ठेवलेला आहे इथे. प्रिशाने ना म्हणजे आम्ही प्रिशा झोपूनच होती, तर तसंच आम्ही गेलो होतो बाहेर. तर इथे जरा धिंगाणा आहे. आता झोपेची वेळ झालेली आहे, म्हणजे रात्रीची वेळ झाली. तरी हा बेड मी व्यवस्थित करून घेते आता. आम्ही जेव्हा ना बाहेर जात होतो ना, तेव्हा प्रिशा इथे झोपून होती. तर मग ते पूर्ण धिंगाणा म्हणजे ती झोपून उठली आणि हा बेड तसाच होता. तर मग मी आता व्यवस्थित करून घेत आहे, कारण की रात्री झोपायच्या वेळेस मी नेहमीच ना हा बेड असा व्यवस्थित करून झोपत असते, जेणेकरून छान आपल्याला फ्रेश वाटते. आणि कितीही साफ केलं ना तरी प्रिशा परत जसं तसं करून ठेवते. पोळ्या करून घेते. पीठ मस्त मळलेलं आहे. पोळ्या करते आणि मग नंतर पोळ्या करून झाल्यानंतर ऑमलेट करून घेते. छान गरम गरम खायला मस्त वाटते त्याच्यामुळे. तर चला मग मी आता पूर्ण पोळ्या करून घेते आणि नंतर बोलले आहे. मी इथे ऑमलेट घेतलेला आहे, पोळी आणि मगाचा भात आहे आणि डाळ वांगी आहे. अंडूच्या ये. तर चला मला आता जेवण करते आणि मस्तपैकी नंतर बोलते. अंडूच्या ये. ओके चलो वहाँ पर ना डॅडी के पास चलो. तर इथे बघा आम्ही प्रिशाचा ड्रेस घ्यायला गेलो होतो ना, तर ते साईज थोडीशी छोटी झाली. तर यांनी चेंज करून आणली, थोडी साईज मोठी घेऊन आली. तर इथे बघा हा तिचा ड्रेस आहे. तर तुम्हाला बड्डेच्या दिवशी नक्की बघायला मिळेल. तर छान असा. आणि तर चला मग आता आपण बाकीचे मी तुम्हाला ना
काल दाखवायचं राहून गेलं होतं, तर म्हणजे आम्ही काल थोडं बाहेर गेलो होतो, थोडी सर्दी खोकला झालेली आहे त्याच्यामुळे. तर मग मी ते थोडी आता तुम्हाला दाखवते प्रिशाच्या बड्डेसाठी शॉपिंग काय काय केली, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि ही छोट्या मुलांचे जे काय असते ते एकदम असं हॅपीनेससाठी काही भरपूर सारं आहे, प्लेटा वगैरे आहे, बलून आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे आहे. तर अशी छोटीशी शॉपिंग आहे. हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि मस्तपैकी आणि ह्याचा व्लॉग ना पूर्ण बर्थडेला तुम्हाला दिसणार आहे. बर्थडेचा व्लॉग तुमच्यापर्यंत नक्की येईल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज टाकेल ना तेव्हा तेव्हा मस्त म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलवर. त्याच्यासाठीच ना नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे कमेंटसुद्धा मला कळवा. तर चला मग ही छोटीशी शॉपिंग होती. जर मी तुम्हाला प्रत्येकच काढून दाखवलं तर मग सस्पेन्स काही राहणार नाही. बड्डेच्या दिवशीच तुम्हाला सर्व काही दिसून जाईल. आणि ड्रेससुद्धा मी दाखवलेला नाही आहे. मस्त हे सगळं तुम्ही बड्डेच्या दिवशी नक्की बघा. तर चला मग आता भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर बाय. Audio Jungle.